असताना पॅगोडा बघायला रिटर्न शॉप असा पगोडा आहे. विमल दास जय महाराष्ट्र मित्रांनो, आज मी निघालोय बोरिवली विपासना पॅगोडा बघायला. चला मग आपण सर्व जाऊ विपासना पॅगोडा बघायला. हे जगप्रसिद्ध आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये बोरिवली इथे वसलेलं आहे. सो चलो लेट्स गो. आता उतरलो मी दादरला, चाललोय आता बघूया कोणती ट्रेन भेटते. बोरिवली भेटते का विरार भेटते. बोरिवली स्टेशनला उतरलोय, चाललोय आता वेस्टला. बस आहे, रिक्षा बघून जाईल. बघूया मित्रांनो, जर आपण जर वेस्टला आलात तर रिक्षाने शेअरिंग घेतला तर 20 रुपये घेते आणि जर मीटरने गेला तर 40-50 रुपयेपर्यंत होऊन जातं. रिक्षा खाडीपर्यंत पोहोचवणार. पुढे बघूया. आणि स्टेशनपासून बस पण चालू असतात तिथे, पण तुम्हाला लवकर जायचं असेल तर रिक्षा पकडा. आणि जर बसही असाल तर सकाळचा वेळ असेल तर गर्दी पण असेल बसला. आता चाललोय फेरी पकडायला. इथून उतर आणि चाललोय आता फेरीचा तिकीट काढतो आणि फेरी बघतो आता कितीची आहे ते. तिकीट काढलेले आहे पॅगोडाची. रिटर्न 100 रुपये.
साईडला एस्सल वर्ल्ड आहे, या साईडला एस्सल वर्ल्ड आहे आणि या साईडला विपश्यना पॅगोडा. तसेच पॅगोडा परिसरामध्ये मद्यपान धूम्रपान बिलकुल अलाउड नाही. तर तुम्ही हे काय गोष्टी कॅरी करूच नका, तिथे बिलकुल या गोष्टी अलाउड नाही. दाखवायला पाहिजे. हे भव्य असा पगोडा आहे, सर्वात मोठा. मित्रांनो, समोरच आपल्याला 2 टावर दिसत आहेत. एक आहे बेल टावर आणि गॉंग टावर. मस्त. धरम की धरतीवर आकाश खाली लिहिलं आहे, मे टू वर्ल्ड धम्मा रिसाउंड थर्ड ऑफ द अर्थ अँड हेवन. आणि इथे आहे बजा नगाडा, तो ऑसम कलाकृती आहे. ऑसम. हे दगडापासून आणि लाकडापासून बनवलेलं आहे ते. बजा नगाडा धरम का गुंज चारोवर. द ड्रम ऑफ धम्मा हॅज बीन स्ट्रक विथ द रिलॉरेशन फॉर द वाईड. को बंद कर. ही बेल आहे, ही सर्वात मोठी, कम से कम 10 फूट तरी उंच असणार. आणि ते त्याला वाजवायला लाकडाचा खंबा पण आहे. ते आवाज आला तर एकदम साऊंड मस्त आहे त्याचं. तसं हे बघा साऊंड त्याचं थोडंच वाटतं पण आवाज का एकदम मस्त आवाज आहे. आणि नक्षीकाम तर पूर्ण लाकडाचं वगैरे दिसतं, ते मस्तच आहे पूर्ण. फार माहिती आहे ती तुम्हाला सांगतोय. म्हणजे ही जगातील सर्वात मोठी विपश्यना पॅगोडाचा बांधकामाची योजना 1997 मध्ये सुरू झाली.
तर प्रत्यक्ष याची बांधकामाचे काम 2000मध्ये सुरू झाले आणि या पॅगोडामध्ये 3 घुमट आहे ते तुम्हाला दाखवलेच नाही समोर. घुमट आहे तर त्यांचे 19 ऑक्टोंबर 2006 रोजी घुमटाच्या जेव्हा मध्यवर्ती लॉकिंग स्टोन आहे त्या लॉकिंग स्टोनमध्ये गौतम बुद्धांच्या हाडांचे जे अवशेष गेले तेव्हा पहिला आणि तो दिसतो ना तो सर्वात मोठा घुमट पूर्ण झाला. त्यामुळे बुद्धांचे अवशेष असलेले जगातील सर्वात मोठे पोकळ दगडी बांधकाम झालेले आहे. ते आपण बघू आतमध्ये गेल्यावर पोकळचं. तर हे अवशेष मूलतः भट्टी पोळू गुंटूर जिल्हा आहे आणि काहीतरी आंध्र प्रदेश दक्षिण भारत येथे सापडलेले. ते भारतीय महाबोधी सोसायटी आणि श्रीलंकेच्या पंतप्रधान यांनी ग्लोबल विपश्यना पॅगोडा येथे ठेवण्यासाठी दान केले होते. आणि ग्लोबल विपश्यना पॅगोडाच्या मध्यभागी कोणत्याही असं आहे ते कोणताही आधारस्तंभ नाही आणि त्यामुळे तो जगातील सर्वात मोठा दगडी घुमट असलेला त्याचं नाव आहे. त्यांची उंची बघितलं तर समोर दिसतेच तुम्हाला. जी उंची आहे कमसे कम 29 मीटर आहे. ऑसम आहे 29 मीटर. तर इमारती पूर्ण म्हणजे खालूनपासून पूर्णपर्यंत 96.12 मीटर पूर्ण बांधकामाची उंची आहे त्याची. आणि जगातील जेव्हा पूर्वी म्हणतात असे जगातील पूर्वीच्या सर्वात मोठ्या पोकळ दगडी स्मारकाचा दुप्पट आहे उंची. आणि घुमटातील आहेत आणि तसं बघायला तर आणि हे पण आहे त्यामध्ये 8,000पेक्षा आतमध्ये पोकळ भागामध्ये लोक विपස්සना म्हणजे ध्यानस्थ करायला बसू शकतात. त्यापेक्षा जास्त पण हे मला खूप अभ्यास केला याच्यावर आणि माहिती गोळा केली आहे. तर ऑसम आहे ते. आणि 21 डिसेंबर 2008 रोजी जेव्हा पॅगोडा येथे उद्घाटन होतं तेव्हा एक दिवसीय ध्यान अभ्यासक्रम आयोजित करण्यात आला होता. आणि पॅगोडा संकुलाचा उद्देश असा आहे की दुःख निर्मूलनासाठी सर्वत्रिक शिकवण दिल्याबद्दल गौतम बुद्धाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे, बुद्धांचे जीवन आणि त्यांच्या शिकवणीच्याबद्दल सत्य प्रकट करावे आणि विपश्यना ध्यानाच्या अभ्यासासाठी जागा प्रदान करणे हा आहे. तर ही जागा तो ऑसम आहे म्हणून सांगणार मी. तर आता तो सर्वात मोठा पॅगोडा आहे तिकडे चाललो आहे. चालताना एकदम डोळ्यामध्ये भरणार नाही एवढं मोठं भव्य दिसतंय ते. आणि पूर्ण सोन्याचा वेगळंच कलर होतं. फर्स्ट टाईम मी असं बघतोय की परदेशाची संस्कृती पण आपल्याकडे खूप चांगली आहे. हे सर्वात मोठं आहे. आणि ते तुम्हाला म्हटल्याप्रमाणे 2 साईडला त्याचे घुमट आहेत अजून भरून. ते पहिला बघूया नंतर आपण मोठ्या ह्याच्यामध्ये जाऊ. ते लेफ्ट साईडला आहे छोटंसं. इकडे सर खूप काही आणि फ्रीमध्ये आहे ते पण. इथे काय चार्ज नाही पूर्ण फ्रीमध्ये आहे. हे जगातल्या सर्वात मोठ्या पॅगोडाच्या आतमध्ये दृश्य आहे. तिथे पूजापाठ चालू आहे. खूप शांतता आणि मन शांत डोकं शांत ठेवणी जागा आहे. खरोखर खूपच मोठं आहे ते. इथेच 8,000पेक्षा जास्त लोक बसू शकतात. एवढी मोठी जागा आहे. हे एक छोटंसं बगीचं आहे. इथे व्हील ऑफ धम्मा असं लिहिलेलं आहे. छोटंसं आहे मस्त आहे. आपलं देशात व्हीलवरच चालतं.
आणि याच्या पुढेच आकाशदेवी आकाश देवता यांच्या खूप सुंदर अशा मूर्ती आहेत. इथे लहान मुलांसाठी खूप चांगलं केलेलं आहे. जलदेवता, हे भव्य असा अशोक स्तंभ आहे. त्याच्याच बाजूला हे धम्म पठण विपश्यना केंद्र आहे. त्याच्याबरोबर खूप असे आकर्षक कलाकृती आणि बनवलेले आहे ते पण. हे उजव्या साईडला उपघुमट आहे. हे सर्व सोलर पॅनल लावले तिथे. भरपूर मोठं सोलर पॅनल लावून ठेवलं तिथे. मला वाटतं लाईटी प्रोव्हायडिंग जास्त करून इकडून सोलर पॅनल म्हणून होत असेल. माफ करा, मला आतमध्ये जायला भेटलं नाही एवढं, म्हणजे बुद्धांच्या असे ते पाय वगैरे पडायला. कारण तिथे मी विचारलं तर ते बोलले का तुम्हाला 10 दिवसाचं विपश्यना केंद्र ते हे करायला लागेल, अटेंड करायला लागेल, त्यानंतर तुम्हाला आतमध्ये एंट्री मिळेल. तरी पण मी लकी होतो की मला थोडं शूटिंग करायला पण भेटलं आतमधून आणि थोडं तुमच्यासाठी काय दाखवायला भेटलं ते. आणि खरोखर ऑसम खूप मोठी जागा आहे. कॅमेरामध्ये पण ती मावणार नाही. दुपारची वेळ असल्यामुळे जास्त लोक नाही, ते पण बरं झालं. आपलं भरपूर काही बघायला भेटलं. आणि हा नजारा वरून पूर्ण विमल धातू समृद्धाची नमन करत गणराज्य असं लिहिलं आहे तिथे. चांगलं आहे, मस्त आहे. मग शूटिंग करायला. आणि हे उतरताचं दृश्य आहे. उतरताना पूर्ण ऑसम उतरताना पण मस्त वाटतं एकदम. जम्मचक्र समोरच गेट भव्य असं. इथे तुमचं लक्ष जाईल उतरताना भूमी आहे देवी, भूमी आहे देवता यांच्याकडे. निळ्या रंगाचं आहे. खूप आकर्षक वाटतात एकदम. उठून दिसतात गोल्डनमध्ये ब्लू कलर. इथं भव्य अशी बुद्धांची मूर्ती आहे. हे हाताचा पंजा आहे. याच्यावर फक्त मंगल सब्ब मंडम भवतु सब्ब मंगलम हेच असं लिहिलं आहे. हॅपी मे विल बी बिगिन बी हॅपी. मस्त थॉट लिहिलं आहे याच्यावर. अरे चप्पल नाही. आपण जेव्हा बाहेर निघतो ना, तिथे एक छोटंसं दुकान आहे. तिथे बुद्धांच्या आकर्षक मूर्ती, त्यांच्यावर खूप चांगली पुस्तके आहेत, अँटिक पीस आहेत, लॉकेट्स आहेत, पुस्तके, फोटोज आहेत आणि खूप स्वस्त आहे. ते तुम्ही तिथे घेऊ शकता. ते खूप स्वस्त आहे. आलं नाही. तर फ्रेंड, जेवढं पॉसिबल होतं तेवढं आम्ही दाखवायचा प्रयत्न केलं. आणि नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडलीच असेल. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये 7 आश्चर्यापैकी ह्यामध्ये हे पण गणलं जातं.
मी तुम्हाला एवढंच रिकमेंड करेन का तुमच्या फॅमिलीला वगैरे घेऊन नक्की या. खूप चांगलं, मुलांसाठी खेळायसाठी पण खूप काही आहे इथे, बघण्यासारखं खूप काही आहे इथे आणि मन शांतीसाठी खूप खूप चांगली जागा आहे. आणि आपल्याला दुसऱ्या देशातलं कल्चर पण इथे डिझाईनमध्ये त्याच्या बघायला मिळते. तर व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला नक्की लाईक तर करणारच आणि सबस्क्राईब तर करणारच. तर आणि मित्रांमध्ये पण शेअर करा. तर भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय. जय महाराष्ट्र.